महाराष्ट्र सदन घोटाळा आणि इतर कथित घोटाळ्यांप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांची खुली चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि संबंधित तपास यंत्रणांनी हे आदेश दिलेत। मंत्रिपदावर असताना भुजबळांनी पदाचा गैरवापर करत राज्यात आणि राज्याबाहेर प्रचंड संपत्ती गोळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने न्यायालयात याचिकेद्वारे केलाय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात। अजित, एकंदरीत भुजबळ परिवारच आता अडचणीत आलाय असं म्हणावं लागेल। खुली चौकशी केली जाण्याचे आदेश न्यायालयाने आता दिलेत। नक्कीच वर्णा, काल न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली, ज्या पद्धतीने छगन भुजबळ आणि याआधीच्या आघाडी सरकारच्या जे मंत्री आहेत आता होणं गरजेचं आहे। कारण का आपल्याला असं माहिती आहे की याआधी छगन भुजबळ यांच्या विरोधात सुनील तटकरे असतील किंवा इतर अनेक लोकांनी याचिका केल्या आहेत। महाराष्ट्र सदन घोटाळा असेल किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून इतर मंत्रिपद त्यांनी जेव्हा उपभोगली त्यावेळी त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आणि त्यांनी कोट्यवधी संपत्ती जमवलेली असा आरोप या याचिकाकर्ते त्यांनी केला आहे। आम आदमी पक्षाने देखील असंच केलेलं आहे की जे महाराष्ट्र सदन घोटाळा झाला किंवा इतर जे माध्यम आहेत म्हणजे बोगस कंपन्या स्थापन करून किंवा ज्या कंपनी ब्लॅकलिस्टेड आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन भुजबळांनी मोठी माया कमवली असा आरोप त्यांनी केला होता। त्या आरोपावरती न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली की भुजबळ यांची ओपन इन्क्वायरी होणं गरजेचं आहे, कारण का त्यांच्यावर आता खूप आरोप झालेले आहेत। म्हणजे हा संपूर्ण जे आरोप झाले त्या आरोपाची चौकशी करण्याकरता जी उघड चौकशी होईल त्याकरता एन्फोर्समेंट डिपार्टमेंट म्हणजे अंमलबजावणी संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या दोन्ही विभागाने आपले 2 ते 3 अधिकारी द्यावेत आणि ते कोण अधिकारी त्यांची नावं न्यायालयाला द्यावेत आणि ते कशा पद्धतीने इन्क्वायरी करतील याचा संपूर्ण अहवाल 20 तारखेपर्यंत म्हणजे 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाकडे सादर करायचा आहे। म्हणजे आपण एक म्हणू शकतो की छगन भुजबळ असतील, पंकज भुजबळ आहेत, त्याचबरोबर समीर भुजबळ आहेत, हे संपूर्ण भुजबळ परिवार जो आहे हा संपूर्णपणे अडचणीत आलेला आहे। कारण का वारंवार आरोप झालेले आहेत। 4 दिवसापूर्वीच किरीट सोमय्या यांनी विश्वास नांगरे पाटील जे आहेत अँटी करप्शन ब्युरोचे त्यांच्याकडे त्यांनी सिंगापूरमध्ये भुजबळांचे काही अकाउंट आहेत, कोळशेच्या खाणी आहेत, मधु कोडा यांना ज्या एजंटने म्हणजे अनिल वस्तावडे याने ज्या कोळशेच्या खाणी दिल्या होत्या त्याच अनिल वस्तावडेने छगन भुजबळ यांना कोळशेच्या खाणी दिल्यात असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता आणि त्यांची चौकशी करावी। सिंगापूरमध्ये यांचे बँक अकाउंट आहेत, म्हणजे मोठी माया जमवलेली आहे। महाराष्ट्र सदन घोटाळा असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा ह्यांच्या कोळशेच्या खाणी असतील, या सर्वच गोष्टीमुळे छगन भुजबळ आणि परिवार आता अडचणीत आलेला आहे। अगदी बरोबर। एकंदरीत जी माया भुजबळ परिवारानं कमावली आता ती त्या संदर्भातच त्यांची चौकशी होणार आहे। धन्यवाद अजित या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।